दरवर्षी मी गणपती बाप्पाला वेगवेगळ्या मोदकांचा नैवेद्य दाखवते. तर ह्यावेळेस मी ठरवलं होतं की तुमच्याबरोबर सगळ्या मोदकांच्या रेसिपी शेअर करणार. तर आजची तिसरी रेसिपी, मी सकाळी काय केलं होतं, 1 लिटर दूध फाडून घेतलं, त्याचं फ्रेश पनीर बनवलं. ते पनीर मी मिक्सरच्या भांड्यात घालून असं बारीक केलं. नंतर एका पॅनमध्ये काढायचं, त्याच्यामध्ये मी खवा टाकलेला आहे, तुम्ही मिल्क पावडरही टाकू शकता. नंतर त्यात केशराचं पाणी किंवा केशरचं दूध आणि साखर घालायची. मी इथं पिठी साखर घातली आहे आणि पिठी साखर म्हणजे साखर बारीक करताना विलायचीची पूड घातली होती. छान असं मिक्स करायचं आणि छान घट्टसर झाल्यानंतर काढून ठेवायचं, थंड करायचं आणि कुठल्याही मोल्डमध्ये म्हणजे मोदक पात्रामध्ये आपल्याला हे टाकून याचे मोदक बनवायचे. आता हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला कसे मोदक पाहिजेत, लहान मोठे त्या साईजने. इथं माझे 15-20 मोदक तयार झाले. बाहेरचे काय करता एवढे छान आणि घरच्या घरी मोदक तयार. तर तुम्हाला हे मोदक कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.